हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. तो म्हणाला, स्वयंपाक काय काय करता येतो तुला? ती, भाजी पोळी येते. तो, अजून? ती, खीर पुरी येते, पुरणाची पोळी येते. तो, अजून? ती, कंटाळा पण येतो हे सर्व करण्याचा. मी एक गाणं गाऊन पोस्ट केलंय, फक्त 4 लाईक्स मिळाले. रागानं पोस्ट टाकल्या, मी ह्याच्यानंतर कधीच गाणं गाणार नाही. आणि त्या पोस्टला मिळाले थेट 500 लाईक्स. गाण्याने नाही, सायलेन्सने धुमाकूळ घातला. बायकोला बोललो, आत्ता नवरात्रीत देवीला गेलीस ना की फक्त देवीचा नुसता साज-शृंगार पाहू नको, तिचे हात पण पहा. 8-8 हात असून सुद्धा एकाही हातात मोबाईल आहे का? बायकोचे उत्तर, अहो तुम्ही विष्णूची मूर्ती पहा, त्यालाही 8 आहेत पण एकाही हातात ग्लास नाही. दिवाळी स्पेशल. कोणी फराळाचे नुसते फोटोज व्हॉट्सअपवरून पाठवून तोंडाला पाणी आणू नये, तर खरोखर फराळ घेऊन घरी यावे. घरचा पत्ता व्हॉट्सअप ॲप केला जाईल. शिक्षक, सांग बाळा, पृथ्वी गोल आहे हे कसं कळतं? विद्यार्थी, सर, कारण आई रोज म्हणते फिरून परत घरी ये, म्हणजे कितीही फिरलो तरी घर तिथंच येतं. नवरा, वर आकाशाकडे टक लावून काय बघत आहेस तू? बायको, अहो यांच्या गोळ्या संपल्यात वाटतं. कधी येतो बरसतो. सोयाबीन गेल्यावर कापूस गेला, मूग उडीद पण गेला, पण याचा काय जाण्याचा पत्ता नाही. याला कोणत्या डॉक्टरकडे न्यावं समजत नाही. नवरा, बायकोचं कडाक्यांचं भांडण सुरू होतं. बायको, आपल्या भांडणात तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या घरच्यांना का आणता? नवरा, टीव्ही खराब झाल्यावर कुणी टीव्हीला शिव्या देत नाही, कंपनीवाल्यांना देतं. नवरा जोमात, बायको कोमात. आयुष्यातल्या 2 भयानक वस्तू, एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे बायको. जवळ असले तरी त्रास आणि जवळ नसले तरी त्रास. विषय, मटण. मटण हे असं अन्न आहे ज्यामुळे घरातील प्रत्येक लोक एकत्र येऊ शकतात. कुणाच्याही घरी मटण आणलं की त्या घरचं वातावरण प्रसन्न होऊन जातं. सासू आणि सून घरात एकत्र मसाला तयार करतात. मुलगा कुठे कांदा वगैरे कापून देतो तर मुलाचे वडील मटण साफ करून देतात आणि यासारखे किचनमध्ये फेऱ्या मारतात. मटणामुळे देशाला मजबूत हाडे मिळतात. मटणाच्या जेवणाला 100 किलोमीटर अंतरावरचा पाहुणा देखील खर्च करून येतो, पण पुरणपोळीच्या जेवणाला शेजारचा पण येत नाही. मटण हे घराला समाजाला जोडून ठेवणारे सिंबल आहे. शिक्षक, भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती? गणू, भावना. शिक्षक, कशी? गणू, कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात. शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या. जीवन खूप सुंदर आहे, फक्त सासरा तहसीलदार पाहिजे, सासू मंडळ अधिकारी पाहिजे आणि बायको तलाठी पाहिजे, मेहुणा PSI पाहिजे आणि आपला वाळूचा ट्रक पाहिजे. बायको, ऐका, मी दिसते कशी? नवरा, अगं सुंदर दिसतेस. बायको, खरंच? नवरा, हो, पण हे वाक्य मी स्वतःसाठी रेकॉर्ड करून ठेवतो, पुढच्या वेळी वाचून लोन सुटलो. भिकारी, साहेब 10 रुपये द्या ना, 2 दिवसापासून उपाशी आहे. सागर, रस्त्यावर उभा राहून भीक मागतोस, लाज नाही वाटत? भिकारी, मग काय भीक मागण्यासाठी ऑफिस उघडून बसू का? तिने मला विचारलं, स्लिम दिसण्यासाठी काय करू? मी म्हटलं, जाड मैत्रिणीसोबत फिरत जा. सून आरामात टीव्ही बघत, आज सरळ
सगळं आरामात. सासूबाई गावाला गेल्यात. फोन वाजतो. सासूबाई दार उघड. मी आलिया. घर बघायला. सून धावपळ सुरू. कपडे सोप्यावरून काढते, चपला लपवते, भांडी सिंकमध्ये ढकलते. सासू येते. वा, आज घर किती छान दिसतंय. अचानक टीव्हीवर आवाज. किचन साफ करणाऱ्याचे उपाय. सासूबाई संशयाने. बाई, हे उपाय तुला आत्ताच कसे सुचले? आजच्या म्हाताऱ्या माणसांना पडलेला प्रश्न. शिकलेल्या बायका करता, मग मुलाला ट्युशनला बाहेर का पाठवता? प्रश्न गंभीर, पण लिहिणारा खंबीर. नवरा बायको जोक. ना माझं ऐकणारा, ना स्वतः काही सांगणारा, फक्त तोंड फुगवून बसणारा, जसं काही मी परमेश्वरच आहे, जे हिच्या मनातलं न सांगताच ओळखणार. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असते तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.